सर्वात मोठी बातमी, देशात जातनिहाय जनगणना होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातीय जनगणना करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. राजकीय व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने आगामी जनतेत जातीय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. राष्ट्रीय जनगणनेत जातींच्या जनगणनेचा समावेश करण्याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की काँग्रेस सरकारने नेहमीच जातींच्या जनगणनेला विरोध केला आहे. 2010 मध्ये दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते की जातींच्या जनगणनेचा मुद्दा मंत्रिमंडळात विचारात घेतला पाहिजे. या विषयावर विचार करण्यासाठी मंत्र्यांचा एक गट स्थापन करण्यात आला होता. बहुतेक राजकीय पक्षांनी जातींची जनगणना करण्याची शिफारस केली आहे. असे असूनही काँग्रेस सरकारने जनगणनेऐवजी फक्त जातींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्या सर्वेक्षणाला SECC म्हणून ओळखले जाते. वैष्णव म्हणाले, काँग्रेस आणि त्यांच्या INDA युती भागीदारांनी जातींच्या जनगणनेचा वापर फक्त राजकीय साधन म्हणून केला आहे, हे सर्वश्रुत आहे, असे वैष्णव म्हणाले. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 246 नुसार 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र यादीत विषय जनगणना 69व्या क्रमांकावर आहे. भारतीय संविधानानुसार जनगणना हा केंद्रशासित विषय आहे. काही राज्यांनी जातींची जनगणना करण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. काही राज्यांनी हे चांगले केले आहे, तर काहींनी असे सर्वेक्षण केवळ राजकीय दृष्टिकोनातून अपारदर्शक पद्धतीने केले आहे. या सर्व तथ्यांचा विचार करून आणि राजकारणामुळे सामाजिक रचनेला अडथळा येऊ नये यासाठी सर्वेक्षणाऐवजी जातींची गणना ही जनगणनेत पारदर्शकपणे समाविष्ट केली पाहिजे. यामुळे राष्ट्र प्रगती करत असताना समाजाची सामाजिक आणि आर्थिक रचना मजबूत होईल, असे मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले.